ईश्वपाल बहादुरे साहेब यांना विनंती करतो की प्रस्तावित करावं. बहादुरे साहेब. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाई, भीमाई, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे या सर्वांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. या कार्यक्रम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मौजे चोरंबा येथे मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे, साजरी होत आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी दिनांक 28 एप्रिल मौजे चोरंबा येथे जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी झाली आणि या ठिकाणी या संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत केशव जळबा सदावर्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे माधवराव सकाराम बहादुरे, तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण अंबादास बहादुरे आणि या ठिकाणी त्यांचा जे संच आहे, संच म्हणजे समस्त पंचशील मित्रमंडळ चोरंबा यांनी अहोरात्र कष्ट करून अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि हा कार्यक्रम तसं तर या 30 एप्रिलच्या अगोदरच घेण्याचं संयोजकाचं हे होतं, परंतु काही अडचणीमुळे हा कार्यक्रम आज म्हणजे दिनांक 3 मे 1925 रोजी शनिवारी घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामागची जे उद्देश आहे, मी जास्त वेळ घेणार नाही कारण माहीत आहे का आणखी जास्त वेळ झालेला आहे. आपल्याला भिकू संघ यांना ऐकायचं आहे, गायक शाहीर एरेकर यांना सुद्धा ऐकायचं आहे, म्हणून मी जास्त वेळ या ठिकाणी घेत नाही. परंतु या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी सहयोग केलेला आहे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, खरोखरच त्यांचं करावं तसं कौतुक कमीच आहे. या ठिकाणी ही जागा पाहता मी या ठिकाणी असं म्हणू इच्छितो की खरोखरच या जागेला खूप महत्त्व येणार आहे. या ठिकाणी जे बालासाहेब देशमुख यांची कल्याणकर यांची जी ही शेती आहे आणि या ठिकाणी भंतेजीचं या ठिकाणी पाऊल लागलेले आहे आणि खरोखरच या ठिकाणी हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रकारे चांगला यशस्वी होणार आहे. आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम सर्वांना मी विनंती करतो की हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपण ऐकून घ्यावा, शांततेचं सहकार्य द्यावं आणि हा पहिला एवढा कार्यक्रम हा पहिलाच कार्यक्रम आहे. याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील, ह्या चुका आम्ही पुढे नक्कीच आम्ही सुधारू अशी मी या ठिकाणी आपल्याला हे करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भीम. हे जे आजूबाजूला थांबलेल्या मी विनंती करतो की आपण समोर आलं तर जरा बरं होईल. सर्व युवकांना विनंती आहे की आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.
आपण सहकार्य दिल्यावर आणखी कार्यक्रमाला म्हणजे आनंद होईल, उत्साह वाढेल. सर्वांना विनंती आहे की आपण समोर यावं आणि संयोजन समितीच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. पूज्य भिक्खू संघाचं आपण या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करूया. मान्य